आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. आंबेगाव शिवारात तूर व हरभऱ्याची गंजी जाळून दिल्याने 1.5 लाखांचे नुकसान. मानवत तालुक्यातील आंबेगाव शिवारात एका 70 वर्षीय शेतकऱ्यांची तुरीची व हरभऱ्यांची गंजी अज्ञाताने जाणून बुजून पेटून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे 1.5 लाखांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. देवलगाव अवचार येथील महादेव लोकडाजी अवचार वय वर्ष 70 हे शनिवारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या आंबेगाव शिवारातील गट क्रमांक 66 मधील जमिनीत काढणी करून ठेवलेल्या तुरीच्या आणि हरभऱ्याच्या 2 गंजी शेतात होत्या. रात्रीच्या वेळी अज्ञाताने या गंजींना आग लावली. गावावरून आल्यानंतर ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली. शेतकरी महादेव अवचार हे वयोवृद्ध असून त्यांची 2 मुले विभक्त राहतात, तर 2 मुलींचे लग्न झाले आहे. शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. आगीत दोन्ही पिके जळून राख झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. ठिकाणच्या गंजीमध्ये पुरेसे अंतर होते आणि जवळून कोणताही विद्युत पुरवठा नसल्याने ही आग नैसर्गिक नसून ती जाणून बुजून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आज दिनांक 15 फेब्रुवारी रविवार रोजी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच कॅमेऱ्याच्या सहाय्याने फोटो काढून पंचनामा केला आहे. या अमानवी कृत्यामुळे शेतकऱ्याची लक्ष्मी अन्नधान्य जळून खाक झाली असून अज्ञात आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्याच्या वतीने होत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आंबेडकर जयंती साजरी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई भीमाई यांच्या 132व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी नालंदा बुद्ध विहार लिंबुनी नगर मानवत येथे उत्साहात मिरवणूक आणि प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेचे अध्यक्ष नामदेव आठवणे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभा नांदेडच्या जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षिका अनिता खंदारे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष KY दवंडे, माजी तालुका अध्यक्ष राजेश गायकवाड, शहराध्यक्ष ताईबाई साळवे, शहर चिटणीस नाथा भदरगे, कोषाध्यक्ष अशोक लाटे, सारीपूत खरात यांची उपस्थिती होती. मिरवणूकनंतर अनिता खंदारे म्हणाल्या की आज परिस्थितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे महिलांना मान सन्मानाने जगण्याची संधी मिळत असताना जगामध्ये पहिल्यांदाच सासू सुनाची जयंती साजरी होत असताना अत्यंत आनंद होत आहे. म्हणजे 14 फेब्रुवारी 1854 रोजी भीमाईचा जन्म झाला असून माहेरचे गाव मुरबाड, भीमाईच्या वडिलाचे नाव मेजर धर्माजी मुरबाडकर, माता भीमाईला 7 चुलते, सर्व चुलते सैन्यामध्ये भरती. श्रीमंत कुटुंब असल्यामुळे सैन्यामध्ये रामजी सुभेदार यांचे वडील मालोजी पंत हेही सैनिक असल्यामुळे 2 मेजरमधील नाते कुटुंब जमले. सेलूत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद. सेलू येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त नूतन विद्यालय व नूतन प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा इयत्ता 4थी ते 12वी वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिनांक 15 फेब्रुवारी रविवार रोजी संपन्न झाली. 3 गटात संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत सेलू तालुक्यातील 2200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षा केंद्रास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा सामूहिक जिजाऊ वंदना, राष्ट्रगीत, राज्यगीतानंतर सुरू झाली. प्रस्ताविक रामराव गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी, तर आभार प्रदर्शन रामराव बोबडे यांनी मानले.
तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा यशस्वी करण्यासाठी सर्जेराव लहाने, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक शंकर बोधनपोड, मुख्याध्यापक उल्हास पांडे, सच्चिदानंद डाखोरे, विलास खरात, किरण जाधव, प्रशांत देशमुख, डॉक्टर शरद ठाकर सर, गणेश माडवे सर, प्रशांत नाईक, माधव गव्हाणे, बाबासाहेब पावडे, किरण खरात यांच्यासह आदींनी केली. मानवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद नगरी मेळावा संपन्न. आनंद नगरीचे आयोजन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथे आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत 14 फेब्रुवारी रोजी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणी गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, सदस्य संदीप पवार, श्रीराम पकवाने, अनिता हरबडे तसेच उद्घाटक म्हणून मोहनलाल नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद नगरीचे उद्घाटन करण्यात आले. इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी 195 स्टॉल लावले होते. या आनंद नगरीस शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने अनेक घरगुती खाद्यपदार्थ तयार केले. या उपक्रमातून व्यावहारिक गणित, नफा तोटा प्रत्यक्षात अनुभवात शिक्षण हा उद्देश आहे. शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटोड यांनी उपस्थित मान्यवर आणि पालकांचे स्वागत केले. आनंद नगरीच्या यशस्वी आयोजनासाठी परमेश्वर बोडखे, संदीप काळे, गुलाब लाड, सुरेश पवार, वसंत वांगीकर, मनोज वांगीकर, अमोल पाटील, संदोप कछवे, शिवाजी पालवे, राजाभाऊ येडके, सुनीता जोशी, सोनया कीर्तनकार, तुकाराम कौसाईतकर यांच्यासह आदींनी सहभाग घेतला. तरोडा जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी मेळावा. दिनांक 14 फेब्रुवारी शनिवार रोजी आनंद नगरी मेळावा व बक्षीस वितरण सत्कार सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरोडा पाटी येथील शाळेत आनंद नगरीचे उद्घाटन पांडुरंग किल्लारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शिंगणापूर गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग खिल्लारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू भैया सय्यद, शालेय मुख्याध्यापक अंधारे, सहशिक्षिका लोंढे मॅडम, सय्यद गुलाम नबी, सय्यद रफीक, शेख अहमद, मुमताज खान, तुकाराम कानारे, विठ्ठल सोनवणे, संजय सोनवणे, शेख फारूक यांच्यासह सर्व सदस्य, पालक, माता, ज्येष्ठ नागरिक, अंगणवाडी ताई, आशा मदतनीस सर्वांची कार्यक्रमात उपस्थिती होती.